या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. दुधाची बाटली होळीत टाकत सुदृढ आणि सशक्त निरोगी बाळासाठी 6 महिन्यापर्यंत सक्तीचे स्तनपान करण्याचा संदेश देण्याचा अभिनव उपक्रम बोरपाडळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे राबवण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रानं होळीनिमित्त आगळा वेगळा उपक्रम राबवला. जन्माला येणाऱ्या बाळाला कृत्रिमरित्या बनवलेलं पौष्टिक दूध बाटलीतून पाजण्याऐवजी 6 महिन्यापर्यंत मातेचं दूध पाजलं पाहिजे, यासाठी दुधाची बाटली होळीत टाकत माता बालसंगोपनाचा अनोखा संदेश बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्राने दिलाय. या अभिनव उपक्रमाची माहिती देताना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अहिल्या कणसे म्हणाल्या, आजकाल बाळाचा जन्म होताच आईच्या अंगावरचं दूध पाजण्याऐवजी गुटी किंवा मिल्क फॉर्म्युला पावडर बाळाला पाजली जाते. बाटली स्वच्छ धुतली जात नाही, यातून जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतो. हे मिल्क फॉर्म्युला दूध बाळाच्या पचनाला दमवते, प्रसंगी अनेक रोगाला बळी पडून बाळ आजारी पडण्याचा धोका असतो. यासाठी आईचं दूध हे पचनाला हलके आणि सकस आणि कसदार पौष्टिक असते. बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी 6 महिन्यापर्यंत मातेचं दूध पाजणं गरजेचं आहे. मातेच्या स्तनपानाचं महत्त्व पटवून देण्यासाठीच दुधाच्या बाटलीचं होळीत दहन करून वेगळ्या पद्धतीने संदेश देण्याचा प्रयत्न केला. असा संदेश देणारी होळी बोरपाडळे केंद्रांतर्गत येणाऱ्या 20 गावातून पेटवली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉक्टर योगेश साळी यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम सुरू झालाय. यावेळी संपत पाटील, गोपाळ पाटील, अमोल घाटगे, लता धुमाळ, कल्पना तोरसे, विजयमाला कल्याणकर, प्रणाली पाटील, सचिन गराडे, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी यांच्यासह गट प्रवर्तक, आशा सेविका उपस्थित होत्या. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी बोरपाडळेहून श्रीकांत कुंभार.